मैत्रिणींनो, चुकून सुद्धा आजची ही रेमेडी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात वापरू नका. नाहीतर सगळे लोक फक्त आणि फक्त तुमच्याकडेच बघत राहतील. असं जर म्हटलं तर आश्चर्य अजिबातच वाटून देऊ नका. आणि जर तुमच्याही चेहऱ्यावरती हट्टी असे दागधब्बे असतील, काळवंडलेली स्किन असेल, टॅनिंग असेल किंवा मग वारंवार येणारे पिंपल्स आणि सतत डल दिसणारी स्किन जर तुमची असेल ना, तर आजचा हा घरगुती उपाय आणि आजची आपली ही घरगुती रेमेडी तुमच्या स्किनसाठी अगदी चमत्कार ठरू शकते. आणि इतका जबरदस्त असा नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येतो की अगदी हजारो रुपयांचं फेशियल सुद्धा याच्या पुढे फिक्क पडेल. खूप जण मला सांगतात की मी सगळ्या महागड्या क्रीम्स वापरून पाहिल्या, पार्लरमधील महागडे महागडे फेशियल देखील करून झाले, पण आम्हाला काहीच फरक पडत नाही. आणि जर तुमचं देखील असंच होत असेल ना, तर समजा आजचा हा व्हिडिओ आणि आजचा हा उपाय तुमच्यासाठी अगदी शेवटचा आणि परफेक्ट असं सोल्युशन नक्कीच ठरू शकतं. कारण यासाठी ना महागडे प्रोडक्ट्स लागतात, ना तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज लागते, ना तुम्हाला महागडे महागडे फेशियल करण्याची देखील गरज लागते. कारण फक्त 4 अशा साध्या गोष्टी आणि तुमच्या चेहऱ्यावरती असा काही ग्लो येईल की सगळे लोक तुम्हाला विचारत राहतील, "तू चेहऱ्यावरती नेमकं काय वापरतेस?" कारण मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय सोपा पण खूप जास्त प्रभावी असा फेस पॅक, ज्यामध्ये आपण फक्त 4च गोष्टी वापरणार आहोत. त्या म्हणजे फेअर अँड लवली, कच्चं दूध, हळद आणि ॲलोवेरा जेल. या 4ही घटकांची ताकद एकत्र आल्यानंतर आपली स्किन आतून क्लीन करते, डॅमेज स्किन रिपेअर करते आणि सोबतच आपल्या चेहऱ्यावरती एक नैसर्गिक अशी चमक आणि सोबतच ग्लो येण्यासाठी हेल्प होते. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी फेअर अँड लवलीची क्रीम घ्यायची आहे. साधारणतः 1 चमचा फेअर अँड लवलीची क्रीम घेतली ना तरी देखील खूप जास्त होते. आणि या क्रीमला आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. बघा, फेअर अँड लवलीमधील ब्राईटनिंग घटक आणि ब्राईटनिंग प्रॉपर्टीज आपला स्किन टोन एकसमान करतात, चेहऱ्यावरचा डलनेस कमी करतात आणि सोबतच त्वचेला इन्स्टंट असा फ्रेश आणि क्लीन लुक देतात. त्यामुळे आपली जी स्किन आहे ना ती आपोआपच उजळलेली दिसू लागते. त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः 1 ते 2 चमचे एवढं कच्चं दूध घालणार आहोत. हो, कच्चं दूध म्हणजेच रॉ मिल्क. कच्चं दूध हे नैसर्गिक क्लिन्झर सारखं आपल्या चेहऱ्यावरती काम करत असतं आणि त्यामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड्स आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स काढून टाकतं, टॅनिंग कमी करतं आणि सोबतच आपला चेहरा अगदी सॉफ्ट आणि स्मूथ बनवतं. हे दोन्ही घटक आता आपल्याला व्यवस्थित असे एकमेकात मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे दोन्ही एकजीव झाले पाहिजेत आणि व्यवस्थित असे एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चिमूटभर एवढी हळद घालायची आहे. बघा मैत्रिणींनो, हळद ही अँटीबॅक्टेरियल आणि सोबतच अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे आपल्या स्किनवरील पिंपल्स, दागधब्बे आणि सोबतच पिगमेंटेशनचे मास कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असते. पण लक्षात ठेवा, जास्त प्रमाणावर हळद अजिबात घेऊ नका. कारण जर तुम्ही जास्त प्रमाणावरती हळद घेतली तर तुमचा चेहरा खूप जास्त पिवळसर वगैरे दिसू शकतो. आणि शक्यतो ट्राय करा की कस्तुरी हळदी वापरा, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिवळसरपणा वगैरे अजिबात येणार नाही. आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण एक जादुई असा घटक याच्यामध्ये ॲड करणार आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल आपल्या स्किनला खोलवर जाऊन हायड्रेट करतो, जळजळ, लालसरपणा आणि कोरडेपणा हळूहळू कमी करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या स्किनला खूप जास्त थंडावा देतो आणि जो काही ग्लो असेल ना तो देखील जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी हेल्प करत असतो. बघा, आता ही सगळा पॅक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हा फेस पॅक आता चेहऱ्यावरती कसा लावायचा हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत. फेस पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करण्याच्या अगोदर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि नंतर आपला फेस पॅक चेहऱ्यावरती आणि सोबतच मानेवरती हलक्या हाताने लावून घ्या. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं तसाच ठेवा आणि थोडंसं मसाज करून अगदी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यामधून फक्त 2 वेळा जर तुम्ही हा फेस पॅक वापरला ना तर काही दिवसांमध्येच तुमची स्किन अगदी क्लिअर, सॉफ्ट आणि सोबतच ब्राईट दिसू लागते. मैत्रिणींनो, जर तुम्हाला असेच साधे, सोपे, प्रभावी आणि व्हायरल असे घरगुती उपाय पाहायला जर आवडत असतील ना, तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि सोबतच ज्या लोकांना स्किनचे खूप जास्त प्रॉब्लेम आहेत ना, त्या लोकांसोबत आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कारण अशाच स्किन केअर आणि ब्युटी टिप्स आपण आपल्या चॅनलवरती दररोज घेऊन येत असतो. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबातच विसरू नका. सोबतच कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची स्किन टाईप कोणती आहे, ड्राय आहे, ऑइली आहे की मग सेन्सिटिव्ह आहे.
आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हे देखील मला नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन नैसर्गिक अशा रेमेडी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या आणि सोबतच तुमच्या स्किनची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.